चांगला असून त्याला वाईट कसं करायचं नाही, पण त्याला काय सत्तेवर येऊन देते नाही ना. जो चांगला माणूस आहे ना त्याला सत्तेवर येऊन देते नाही, म्हणजे लोक असे आहेत. परंतु बाबांनी आता सांगितलं की शरद पवारांची जी तुतारी आहे, हो. या तुतारीच्या पाठीमागं अंकुश आंबले आहेत, म्हणून त्यांच्या पाठीमागं आम्ही उभं राहणार. नाही राहू ना त्याच्या पाठीमागे. म्हणजे साहेबांना तिकीट द्या, आम्ही पार हा, 100% 100% निवडून येणार आहे. निवडून भाऊ देऊ. साबळेंना तिकीट द्यायला पाहिजे. हा, पाहिजे पाहिजे हा. पाहिजे आमचं द्या. म्हणजे असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. आता बाबा विषय असा आहे की तुमच्या या गटामध्ये, तुमच्या आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये अनेक उमेदवार आहेत, परंतु तुम्ही ज्यांची नावं सांगितली बुधाजी शिंगाडे आणि भाऊसाहेब साबळे, साबळे. तर परिस्थिती अशी आहे की भाऊसाहेब साबळे हे शिवसेनेमधून तिकीट मागत आहेत हा. आणि बुधाजी शिंगाडे जे आहेत ते घड्याळाकडून. घड्याळाकडून तिकीट मागत आहेत. तर मग ही दोन्ही राजकीय गणित बसवणार कशी? नाही मग समजा त्यांनी नाही तिकीट दिलं तर अपेक्षा म्हणून उभे राहणार आहेत ना. साबळे राहणार आहे, साबळे राहणार राहणार आहे. राहणार आहे. आणि समजा अरे बुधाजी तो शिंगाडे उभे राहिले आणि सगळा भाऊसाहेब वाढ- साबळे जरी उभे राहिले, तर ही राजकीय गणित तुम्ही कसं बघता? अरे ते सगळा घोटाळा होऊन जाईल तो. राजकीय गणित म्हणजे काय आता, मग त्यांनी उभं राहण्याच्या अगोदर मतदारसंघामध्ये चर्चा करून मग त्यांनी उमेदवारी मागावी किंवा उभं राहावं, असं काय म्हणणं आहे तुमचं? मतदारसंघात चर्चा झालेली आहे पण त्याला तिकीट देतीच नाही. मग त्यामुळं त्याचं म्हणणं आहे का मी अपेक्षा म्हणून का पडलो तरी चालेल पण मी उभं राहणार आहे, असं त्याचं म्हणणं आहे. तो सगळा घोटाळा होऊन जाईल. हा.